नागपूर अधिवेशनासाठी शहरातील सर्वच हॉटेल गर्दीने फुल असतात, कारण अनेक आमदार निवासमध्ये थांबण्यापेक्षा हॉटेलमध्ये थांबणे पसंत करतात. मात्र काही आमदार निवासाला प्राधान्य देतात. सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात एक आमदार असाही दिसलाय, ज्याने कार्यकर्त्यांना आपल्या रूम मध्ये झोपण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली आणि तो स्वतः मात्र कडाक्याच्या थंडीत गॅलरीमध्ये झोपला. ते आमदार आहेत इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर. त्यांच्याशी MG न्यूजचे प्रतिनिधी विनोद नाठे यांनी नागपूर येथे साधलेला संवाद. नागपूरच्या अधिवेशनामध्ये काही शेतकऱ्यांचे प्रश्न आपले इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभेचे जे आमदार आहेत हिरामण दादा खोसकर, त्यांच्या आता निवासस्थानी आलो आहे, आमदार निवासला. आणि इथं आल्यानंतर मी जे चित्र बघतोय ते एकदम भयानक आहे. म्हणजे बघा किती आमदार एखादा साधा किती असावा. दादा नमस्कार. नमस्ते नमस्ते. बघा आपले सगळे कार्यकर्ते तिकडे बेडवर इकडे हॉलमध्ये झोपले आणि दादा गॅलरीत झोपले. म्हणजे बघा असे एवढे साधे आमदार मी कधी माझ्या आयुष्यात पाहिले नाही. बघा मी आता नाशिकवरून आलो आहे, आत्ताच आलो सेवाग्रामनी आणि आल्यानंतर इथं पाहतोय सगळे बाहेर. म्हटलं आमदार साहेब कुठे? तर मग गॅलरीमध्ये आलो. इकडे बघा, दाखवा इकडे गॅलरी. बघा आमदार साहेब गॅलरीत झोपले. म्हणजे कार्यकर्त्यांना तिथं त्यांच्या निवासस्थानावर तिकडे बेडवर झोपवलं आहे. सगळा हॉल गचागच भरला आहे आणि आमदार साहेब कुठे आहे म्हणे गॅलरीमध्ये. कदाचित महाराष्ट्रामधलं हे एकमेव चित्र असेल की एवढा साधा भोळा आमदार कदाचित मला माझ्या आयुष्यात नाही पाहिला. यांनी हा प्रसंग पाहिला मला अक्षरशः एकदम हे वाटलं की आता काय बोलू, माझ्याकडे शब्द नाही राहिले. कार्यकर्त्याला सांभाळावं लागेल. नाही खूप. आणि हो, आणि अजून एक आता या निमित्ताने सांगायचं, इथून घ्या ना, अजून एक असं या निमित्ताने की ज्यावेळेस निवडणुकीचा प्रचार चालू होता त्यावेळेस सगळे म्हणे की हे ठेकेदारांचा आमदार. पण जेव्हा माझी आणि त्यांची चर्चा झाली तर मी त्यावेळेस आम्ही गावोगाव गेलो, शेतकऱ्यांना सांगितलं की बाबा ठेकेदारांचा आमदार म्हणजे हा काय प्रकार आहे. म्हटलं याच्या आधी जे आमदारांनी कामं केले, जे काही समजा गावित असतील, मेंगाळ असतील, सगळ्या ज्या काही आमदारांनी केले असेल ते कोणते काम बिगर ठेकेदाराचं होतं मला सांगा ना. कोणतं काम म्हणजे शासकीय कोणतंही काम ठेकेदाराशिवाय होत नाही. आणि मग यांनी फक्त एकच केलं, यांनी पुण्या मुंबईचे ठेकेदार न नेमता त्यांनी ठेकेदार नेमला तो शेतकऱ्याचा मुलगा जो सिव्हिल इंजिनियर झाला आहे त्याच्या हाताला काम दिलं आहे त्यांनी. उलट माझी त्यांच्याकडे तीच मागणी आहे दादा तुमच्याकडे, तुम्ही शेतकऱ्याच्या पोराला ठेकेदार केलं, कारण बिगर ठेकेदाराचं कामच होत नाही. हां, आणि मग तालुक्यातलेच पोरं आहे ते काम करताय आणि मग लोकांना वाटतं ठेकेदाराचा आमदार. अरे बाबा काय होतं, इथून पाठीमागं जे काम होतं सगळं बाहेरचा कॉन्ट्रॅक्टर तो कोणाला माहीत पण होत नव्हता. हां गावित मॅडमनी आतापर्यंत नंदुरबार, धुळा, चिपळूणचे बाहेरचे जळगावचे कॉन्ट्रॅक्टर आणले, कोणाला माहीत नाही. फक्त कार्यकर्त्याला उभा त्याला 5,000 द्यायचे, 2,000 द्यायचे, त्याला गप्प करायचा. परंतु आतापर्यंत तर दोन्ही तालुक्यामध्ये कमीत कमी प्रत्येक सरपंचाला 50 लाख, त्र्यंबक तालुक्यामध्ये एकही सरपंच 50 लाखाच्या खाली काम नाही ग्रामपंचायतीला आहे. स्थानिक पोरं आपल्या तालुक्यात जेवढे पोरं शिकले तेवढ्याला प्रत्येकाला काम आहे. आताचा बजेट तर तालुक्याच्या बाहेरचं एकही कॉन्ट्रॅक्टर नाही, सगळे तालुक्यातले पोरं उभे केले. आज मला समाधान वाटलं का ज्या तालुक्यातल्या पोराला 2 रुपये मिळाले, त्यांच्या पायावर उभे राहिले, त्यांना ऊर्जा आली. आणि या बजेटला इथून पुढे तर एकही तालुक्याच्या बाहेरचा माणूस दिसणार नाही. नक्कीच. आणि म्हणूनच इगतपुरी तालुक्यातील प्रत्येक शेतकरी घराघरातून स्वइच्छेनं त्यांच्याबरोबर या युद्धामध्ये सहभागी झाला आणि ज्यांचा 86,000 मताने मागच्या वर्षी मतं मिळवून जो मागच्या पंचवार्षिकला विजय झाला होता त्या आमदारांचा 87,000 मतांच्या लीडनी विजय मिळाला आहे. म्हणजे विरोधक सर्व उमेदवारांना 17 उमेदवारांना 97,000 मतं पडले आणि एकट्या खोसकर साहेबांना 1,17,000 त्यापेक्षाही जास्त मतं पडले. म्हणजे प्रचंड विजय. उत्तर महाराष्ट्रामधील हा पहिला विजय असेल की एवढा प्रचंड मतं मिळून तुम्हाला विजय मिळाला आहे. पण दादा आमची एक अपेक्षा होती, आता आम्ही अजितदादांना पण भेटणार आहे की मंत्रीपद आम्हाला द्या, आमच्या तालुक्याला लाल दिवाळी उद्या. नाही ते तर आहेच, तुमचं त्यांची आणि तुमची मैत्री पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. तुम्हाला कोणाला भेटलो नाही. इलेक्शन काउंटिंग झाली ते दिवसपासून शेवटी मंत्रीपद पदरात घेतलं तरच बाहेर समाधान. अच्छा. नाही आणि झिरवळ साहेब झाले म्हणजे खोसकर साहेबच झाले एकदम 100%. आम्ही केव्हा गेलो
की त्यांच्या ऑफिसात जाणं, तिथूनच गेट पास मिळवणं, सगळं या सगळ्या प्रोसेस तालुक्यासाठी हे 2 आमदार महाराष्ट्रातील सगळ्या गोरगरिबांचे आणि गरीब आमदार. आता तुम्ही जर बाहेर गेलात ना आमदार निवासला, तर बरेचसे आमदार निवासस्थानावर राहतील, हॉटेलांमध्ये राहतात. आणि हे एकमेव महाराष्ट्रातलं आमदार असं एक व्यक्तिमत्व आहे का ते इथं बघा, म्हणजे कार्यकर्ते आले तालुक्यातले, मतदारसंघातले, ते जास्त झाले, तिकडे त्यांच्या बेडवर दुसरे कार्यकर्ते झोपले आणि ते येऊन इकडे गॅलरीत झोपले. काय मला हे चित्र, म्हणजे मला कदाचित तुम्ही म्हणाल काय तुम्ही रेकॉर्ड केलं आहे, परंतु मी थांबलोच नाही, मला ते रेकॉर्डच करावं वाटलं की हा एवढा छान प्रसंग, म्हणजे एकदम मन जिंकून घेतलं. आणि साहेब मी तुम्हाला सांगतो, आम्ही पूर्ण इगतपुरी तालुका, त्र्यंबकेश्वर तालुका, सगळे शेतकरी कायम तुमच्या पाठीशी. हां, आणि आज मी आलोय, काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहे ते तुम्ही विधान भवनामध्ये मांडा आणि तुम्ही पाठपुरावा. आणि तुम्ही आणि याच्या आधी पण तुम्ही काय केलंय, प्रत्येक वेळेस मी तालुक्यात गावात शेतकऱ्यांकडे गेलो, त्यांना सांगितलं मला कुठल्या मंत्र्याला भेटायचं असेल, कुठे आमदारला मुख्यमंत्र्याला भेटायचं तर रांग लावावी लागती, पण आमदार असले की थेट भेट होती. ते आपल्यासाठी म्हणजे विधान भवनातून बाहेर येऊन आणि 15-15, 20-20 मिनटं त्या मंत्री महोदयांच्या दारात किंवा त्यांच्या ऑफिसमध्ये वाट पाहिली असेल. का तर मला निवेदन देता यावं, माझे प्रश्न, माझ्या शेतकऱ्याचे प्रश्न त्या मंत्री महोदयांपर्यंत जावे, आणि परत ते जे निवेदन मी तिकडे देतोय तेच निवेदन माझ्याकडनं एक कॉपी घेऊन आणि त्यांच्या स्वतःच्या लेटर हेडवर लगे PA बनवायला सांगायचं, आणि परत ते लेटरसुद्धा त्या विधान भवना अध्यक्षाकडे द्यायचं, त्या मंत्री महोदयाला द्यायचं. हे असं काम त्यांनी केलेलं आहे, म्हणून ते कायम आमच्या पाठीशी राहिलेले आहे. आणि म्हणून इगतपुरी तालुक्यातला सगळा शेतकरी आणि माझा भूमिपुत्र फाउंडेशन त्यांच्याबरोबर बळकटीने उभा राहिला. आणि आज एक मोठं प्रचंड बहुमताचं एक मोठं यश, उत्तर महाराष्ट्रातील सर्वाधिक मतं घेऊन तुम्हीच कदाचित उत्तर महाराष्ट्रामध्ये हां तुम्ही एवढं मोठं यश मिळालं. खूप खूप धन्यवाद दादा. चला.